मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आक्रमक झाले आणि त्यांनी मालवण येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयाची तोडफोड केली। त्यानंतर प्रथमच माध्यमांसमोर ती येत आहेत। सर्वात प्रथम TV9वर त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। साहेब, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रामध्ये अभेद्य किल्ले बांधले, त्यांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळतो, काय सांगाल? खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले बांधलेत। खरं तर त्यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रामधील हा एकमेव किल्ला आहे आणि ज्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर शाहू महाराजांनी त्यावेळी बांधलं होतं। आपल्याला माहिती असेल की नरेंद्र मोदी आल्यानंतर सुद्धा इतिहासप्रेमींची किंवा शिवप्रेमींची मागणी होती की सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये त्यांचा पुतळा झाला पाहिजे किंवा सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये सुशोभीकरण झालं पाहिजे। परंतु सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये झालं तर ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आपलं नाव कुठेतरी कमी होईल की अशी शंका त्यांच्या मनात आली असतील आणि वेगळा या ठिकाणी पुतळा त्यांनी बसवला। खरं तर हा पुतळा बसवणं तिथल्या स्थानिक ग्रामस्थांनी सुद्धा सांगितलं होतं की या पुतळ्यामध्ये काही कमजोरी आहेत। हा पुतळा आपण बघितलं असाल की ज्या पुतळ्याने बांधला त्याच्याकडे पुतळा हा तयार होता आणि 2-2.5 कोटी रुपये खर्च करून हा पुतळा बांधला। हा त्यावेळीच लोकांनी त्यामध्ये इतिहासतज्ञ इंद्रजित सावंत असतील, संभाजीराजे असतील, या इतिहासतज्ञांनी सुद्धा त्यावेळी त्याला विरोध केला होता। परंतु कुठल्याही विरोधाकडे बघायचं नाही, ही भाजपची पहिल्यापासून वृत्ती आहे। आणि माझ्या मनात एक शंका आहे की ज्याप्रमाणे सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा मोठा उभा राहू शकतो, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक 10 वर्ष झाले तरी अरबी समुद्रात होऊ शकत नाही। आणि असे स्मारकं करायची की जी स्मारकं तकलादू आहेत आणि ज्याप्रमाणे सगळ्या गोष्टीमध्ये गुजरात विरोधक हा महाराष्ट्राचा विरोधी असल्यासारखा आपण सगळ्या घटना घडतो, तशीच ही घटना आहे की काय अशी शंका आमच्या मनामध्ये येत आहे। आणि अशी शंका असली तर त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो। काल पण आता सांगतायत की हा पुतळा इंडियन नेव्हीने बांधला। खरं तर सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठी करोडो रुपयाचा खर्च केला, ही वस्तुस्थिती आहे। नरेंद्र मोदी आले तेव्हा जिल्हा नियोजनमधले 5 कोटी रुपये हा खर्चसुद्धा नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या वेळी या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी, या हेलिपॅडसाठी हा करण्यात आला। ही सगळी कामं ही भ्रष्टाचाराच्या वादात आहेत। परंतु एखादी टीका करतो, एखादी तक्रार करतो तर त्याला दोषी आढळायचं आणि अशी भावना या सरकारमधल्या काही लोकांनी केली आहे। म्हणून आमचा कालचा उद्रेक हा शिवप्रेमींचा उद्रेक होता। आता उद्यासुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमी आपला निषेध मोर्चाद्वारे करणार आहेत आणि त्यामुळे हा कुठला राजकारणाचा भाग नाही, हा कुठल्या सत्तेचा कुठल्या विभागाचा भाग नाही, तर हा शिवप्रेमींचंही तीव्र भावना आहे। खरं तर हा पुतळा ज्याप्रमाणे पंचधातूचा म्हटला होता, तो पंचधातू आता कसा आहे हा आपण स्वतः त्या ठिकाणी बघितला असेल, आम्ही पण बघितला आहे। आणि तकलादू या ठिकाणी लोखंड वापरण्यात आलं की जेणेमुळे हा पुतळ्याची विटंबना व्हावी म्हणून। आणि निश्चितपणे या सगळ्या गोष्टीचा मागे सगळ्यांनी गेलं पाहिजे आणि खरोखरच छत्रपती शिवाजी महाराजांना कमी दाखवण्यासाठी काही मंडळी काम करत आहेत की काय अशी शंका आमच्या मनामध्ये आहे आणि त्या दृष्टीसुद्धा तपास झाला पाहिजे। काल वैभव नाईक स्वतः सार्वजनिक बांधकाम कार्यालय विभागाच्या कार्यालयाची तोडफोड करताना दिसून आले, ही स्वाभाविक प्रतिक्रिया होती? खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेपुढे आमचं कुठलं पद किंवा आम्ही गौण आहोत आणि त्यामुळे ती स्वाभाविक प्रतिक्रिया आमची होती। साहेब, रवींद्र चव्हाण काल तातडीने तिथे आले आणि त्यांनी वारंवार असं माध्यमांसमोर सांगितलं की ह्या पुतळ्याची सर्व जबाबदारी ही नौदलाकडे होती, आपला सार्वजनिक बांधकाम विभागाचा त्यामध्ये काहीच रोल नाही आणि जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल। खरं तर सार्वजनिक विभागाचा दोष नाही, तर सार्वजनिक विभागात त्या ठिकाणी का विरोध होतं, त्यांचे सत्कार का ठिकाणी झालेत, त्यांनी कार्यक्रमासाठी नियोजन का केलं, एखादी गोष्ट झाल्यावर त्याचे हात झटकायचे हे काय बरोबर नाही। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचीच जबाबदारी आहे, त्यांनीच या पुतळ्यावर दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे। मंत्र्यांनी सुद्धा स्वतःहून खरं तर राजीनामा दिला पाहिजे होता। परंतु ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर एखादी गोष्ट सरकारने झटकायची ही काय गोष्ट बरोबर नाही आणि त्यामुळे ह्याच्या मुळाशी गेल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि शिवप्रेमी म्हणून आम्ही त्या विरोधात तीव्र असं यापुढच्या काळामध्ये सुद्धा आंदोलन करू। तुम्ही सार्वजनिक बांधकाम मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी करता? नाही, खरं तर त्यांनी हा स्वतःहून दिला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्या अखत्यारीत खात्यामध्ये हे आलं तर स्वतःहून शिवप्रेमींना
वाटलं पाहिजे होतं त्यांना की आपण हा राजीनामा दिला पाहिजे म्हणून. आम्ही पण आमची मागणी आहेच, पण त्यांनी स्वतःहून दिला पाहिजे होता. साहेब आता दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा की भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत अतुल काशीकर, म्हणजे पुतळ्याच्यावरून राजकारण रंगते. त्यांनी असा आरोप केला आहे की पुतळा कोसळणे ही एक राजकारणाचा भाग आहे. मग खरं तर काशीकरांनी जो आरोप केला आहे ना, त्याच्या पाठीशी गेलं पाहिजे. खरोखरच हा कट आहे काय? आज त्यांचंच गृह खातं आहे, त्यांचेच मुख्यमंत्री आहेत, त्यांचेच बांधकाम मंत्री आहेत, त्यांचेच पालकमंत्री आहेत, आणि त्यामुळे त्यांनी त्या खरं तर त्याच्या गोष्टीकडे गेलं पाहिजे. नाहीतर अतुल काशीकरांवर कारवाई झाली पाहिजे. असे बिनबुडाचे आरोप करतात आणि लोकांमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्या अतुल काशीकरांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. साहेब काल पालकमंत्र्यांनी पाहणी केली, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी. आज दीपक केसरकर मालवणमध्ये येत आहेत, सतेज पाटील येत आहेत. म्हणजे आता राज्यातल्या नेत्यांचे दौरे जे आहेत ते मालवणमध्ये आता यायला सुरुवात झालेली आहे. आपली यानंतरची भूमिका काय असेल? नाही, आमची ज्या शिवप्रेमींच्या भावना तीव्र आहेत, सत्ताधारी असून देत, विरोधक असून देत किंवा जनता असून देत, यांच्या भावना तीव्र असतील आणि त्यामुळे ते सगळे येतील. आमचा उद्या मात्र शिवप्रेमींचा, सगळ्या शिवप्रेमींना घेऊन आमचा उद्या मोर्चा आहे. आमच्या भावनासुद्धा आम्ही त्या मोर्चाच्याद्वारे तीव्र दाखवणार आहोत. तर हे होते आमदार वैभव नाईक यांनी असं सांगितलं आहे की शिवप्रेमी म्हणून आपल्याला कालच्या गोष्टीचं शल्य होते आणि आमच्या भावना आम्ही उद्या निषेध मोर्चाद्वारे व्यक्त करणार आहोत. महेश सावंत, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.